मंत्र म्हणजे आपण म्हणतो की तो एक शुद्ध ध्वनी आहे. का बरं एक ध्वनी शुद्ध आहे आणि दुसरा नाही? तसं नाहीये. असं आहे, मंत्र महत्त्वाचा आहे. त्याच्या ध्वनीमुळे, त्याच्या अर्थामुळे नाही. या विश्वात कुठेही कोणत्याही गोष्टीला अर्थ नाहीये, मानवी मन सोडून. पण तिथे ध्वनी आहे. कारण ध्वनी हे एक कंपन आहे. आणि आज आधुनिक विज्ञान हे बोलत आहे की कसं तिथं कोणताही पदार्थ नाहीये, सर्व काही कंपन आहे. तर ध्वनी हे अस्तित्वाचं वास्तव आहे. अर्थ ही एक मानसिक गोष्ट आहे. कारण निर्मितीकडे ध्वनींचं एक गुंतागुंतीचं मिश्रण म्हणून पाहिलं जातं. आणि काही ठराविक ध्वनी हे किल्ली आहेत. आणि जेव्हा मी किल्ली म्हणतो, समजा तुम्ही या खोलीत बंद आहात आणि मी तुम्हाला एक किल्ली देतो, स्वातंत्र्याची किल्ली. पण तुम्ही ती पाहिली, तुमच्या मनात किल्लीची संकल्पना नाहीये. तुम्ही ती कानात घातली आणि फिरवली, असं केलं. भिंतीत खुपसायचा प्रयत्न केला वगैरे, ते काम करत नाही. जेव्हा तुम्ही ठराविक छिद्रात घालून एका ठराविक पद्धतीनं फिरवता, फक्त तेव्हाच ती तुमच्यासाठी एक जग उघडते. तर मंत्र हा त्याच्या ध्वनीसाठी महत्त्वपूर्ण आहे. अर्थ ही एक मानसिक आणि सामाजिक गोष्ट आहे. अर्थ निरर्थक आहे खरंच, पण ध्वनी अस्तित्वात असतो. तर ध्वनी वापरण्याचं विज्ञान तुमच्या आत आणि सभोवती एक विशिष्ट वातावरण तयार करण्याबद्दल आहे.